भाऊ, एकूण परभणीची घटना, त्यावर गृहमंत्र्यांचं आलेलं वक्तव्य, काय पक्षाची पुढे भूमिका आहे तुमची, काय सांगा? परभणीमध्ये दलित युवक याची जी हत्या झाली, त्या हत्येचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी एकेरी शब्द वापरून ही अवहेलना केलेली आहे आणि जो अपमान केलेला आहे. आणि आम्ही ह्या अमित शाह यांनी जे केलेलं कृत्य त्याचा जाहीर निषेध करतो. आणि नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही एक निवेदन करतो की बाबा त्यांनी अमित शहाला त्यांच्या मंत्रिमंडळातून तडीपार करावा, ही विनंती आम्ही करतो. जय भीम. एकूण ठिकठिकाणी आता आंदोलनं होत आहेत. आरपीआयचं देखील आंदोलन आता होणार आहेत का? कुठे अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहेत? आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू केलेलं आहे. आणि हे चुकीचं, ज्या व्यक्तीला आम्ही देव मानतो, बाबासाहेब आंबेडकर, आज बाबासाहेब आंबेडकरांमुळेच अमित शहा ज्या संसदेमध्ये आहेत, संसदेमध्ये बोलू शकतात, आणि त्या व्यक्तीबद्दल त्यांचं हे शब्द हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीचं हे आहे. त्यामुळे अमित शहा यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही. आम्ही मोदी साहेबांना, सर्व दलित जनता सगळं अपील करणार आहोत की अमित शहा यांना मंत्रिमंडळातून तडीपार करावा. एकूण त्यांचं पुढचं वक्तव्य असं देखील होतं की काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेबांना मंत्रिमंडळातून का राजीनामा द्यावा लागला, ह्या सगळ्या गोष्टींवर इतिहास देखील त्यांनी सांगितला बाबासाहेबांचा. या वक्तव्यानंतर कसं पाहताय? पहिली गोष्ट, राजकारणात कसं असतं की कोण कोणाला सपोर्ट करतं, कोण कोणाला सपोर्ट करत नाही, ती गोष्ट वेगळी. पण भर संसदेमध्ये एकेरी उल्लेख करणं हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होतं. ते नाही झालं पाहिजे. आमचं ते म्हणणं आहे तुम्हाला सांगणं की ज्या पद्धतीने अमित शहा आज हे एकेकाळी तडीपार होते, आज तडीपार, आज संसदेमध्ये, आज गृहमंत्री कशामुळे झाले? बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे झाले. आज संविधान दिलं म्हणून आज तिकडे बसलेत ना अमित शहा. मग त्यांना गरज काय अशा पद्धतीचं वक्तव्य करणं? त्यामुळे आम्ही ह्या जी घटना घडलेली आहे, ह्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि मोदींना आम्ही पुन्हा निवेदन करतो की त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं. पुढे आता आरपीआयची भूमिका काय असणार आहे? पुढे आम्ही आरपीआय अख्खा देशभर आंदोलन करण्याची आमची तयारी चालू झालेली आहे आणि सगळीकडे आंदोलनं सुरू केलेली आहेत. जय भीम, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.